नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाच्या 3 प्रकारच्या चटण्या। त्यासाठी इथे एक वाटी तीळ घेतलेत मी कढईत। कॅमेऱ्यावरती थोडीशी वाफ गेली होती गरम, त्यामुळे असं अस्पष्ट दिसतंय, ते माझ्या लक्षात आलं नाही। आता आपली तीळ इथे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला, तळतळेपर्यंत भाजून झाले तीळ आपले, ते काढून घेऊया एका ताटात। आता त्याच कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे टाकू आणि ते पण भाजून घेऊ। आता सर्वात शेवटी 1 वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकू आणि गॅस बंद करून टाकू। आपली कढई गरम आहे, त्यातच हे आपल्याला थोडंसं फक्त कडक करून घ्यायचंय, खूप जास्त भाजायचं नाही खोबरं। गरम करून घेऊ म्हणजे ते कडक होईल। आता हे सगळं आपण थंड होऊ देऊ। आता इथे थंड झालंय आपलं खोबरं, शेंगदाणे, तीळ। आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यात अगोदर आपण शेंगदाणे टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये 1 चमचा भरून लाल मिरची पावडर टाकू आणि चवीनुसार मीठ टाकू, किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता याला मिक्सर चालू बंद करत फिरवून घ्यायचं। एकसारखा मिक्सर फिरवायचा नाही। बघू शकता एकदम एकसारखी अशी आपली चटणी झाली आहे, खूप बारीक नाही व खूप जाड पण नाही, अशीच करून घ्यायची आपल्याला। आता ही चटणी काढून घेऊ आपण। आता ही काढून घेतली शेंगदाण्याची चटणी। आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण तीळ टाकून घेऊ आणि याच्यात 1 चमचा लाल मिरची पावडर टाकू, किंवा तुमची मिरची जशी तिखट कमी जास्त आहे त्याप्रमाणे तुम्ही टाका, आणि चवीनुसार मीठ टाकू आणि याला पण चालू बंद करत फिरवून घेऊ। ही पण चटणी एकदम बारीक करायची नाही आपल्याला, बघू शकता या प्रकारेच ठेवायची। अशा प्रकारे आपली तिळाची चटणी पण तयार झाली। आता खोबरं टाकून घेऊ मिक्सरच्या भांड्यात। त्याच्यात 1 चमचा मिरची पावडर टाकू आणि चवीनुसार मीठ। आणि याला पण फिरवून घेऊ। खोबऱ्याच्या चटणीचा खूप छान वास सुटलाय। सुक्या खोबऱ्याच्या चटणीचा खूप छान वास येतो। ही पण चटणी बघू शकता एकसारखी खोबरं आपलं मध्यम जाड बारीक असं झालेलं आहे। या 3 चटण्या तुम्हाला आता कोरड्या दिसतात, याच्यात आपण लसूण घातलेलं नाही उपवासाच्या आहे म्हणून, त्यामुळे या कोरड्या झाल्यात। खाताना याच्यात थोडंसं शेंगदाणा तेल घेऊन खाल्लं की याला ओलसरपणा येतो। या अशा महिनाभर टिकणाऱ्या चटण्या तुम्ही एक वेळ नक्की करून बघा उपवासासाठी। नवरात्रात एक वेळ करून बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल